नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे. सार्वत्रिक निवडणुकांनंतर अनेक विषयांना धरून अंबरनाथ नगरपालिका जी आहे ती चर्चेमध्ये आणि वादामध्ये राहिलेली आहे. नुकताच भारतीय जनता पक्ष जो इथला सत्ताधारी पक्ष आहे, त्यांनी अ, इथले मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड जे आहेत, ते एकाकी काम करतात किंवा पूर्ण वेळ महानगरपालिकेमध्ये उपलब्ध नसतात. त्यामुळे अनेक कामं रखडल्याचा आरोप करत त्यांना हटवण्याची मागणी केलेली आहे. परंतु या संदर्भात अनेक मतांतरं आहेत. याच सत्तेमध्ये असलेले नगरसेवक राजेंद्र वाळेकर आपल्या सोबत आहेत. नेमकी त्यांची काय भूमिका आहे ते आपण जाणून घेणार आहोत. राजेंद्रजी, आपण पाहताय की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडून मुख्याधिकाऱ्यांना लक्ष्य केलं गेलंय, खरंच याच्यामध्ये तथ्य आहे का? साहजिकच तुम्ही जे मुद्दा मांडला तो एकदम योग्य आहे. कारण का तुम्ही आता बघत असाल आज 3-4 दिवस झाले, मला वाटतं 1 आठवडा झाला असेल. 1 आठवड्यापासून आमच्या अंबरनाथचे चीफ ऑफिसर साहेब उमाकांत गायकवाड यांना अत्यंत टार्गेट केले जाते. काही ते पण मोजक्या लोकांमधून, सगळ्यांना मी बोलत नाही, सगळे बीजेपीचे नगरसेवक करत नाहीयेत. काही मोजके लोक त्यांना टार्गेट केले जाते. असं वाटतं का काही लोकांनी सुपारी घेतलेली आहे का या शहराची, किंवा मुख्याधिकारी हटाव मोहीम घेतली आहे का? परंतु एक सक्षम अधिकारी ज्यावेळेस एखादं चांगलं काम करतोय, साहजिकच त्यांच्याकडे 2 पदभार आहेत, एक ठाण्याचा आहे आणि एक अंबरनाथचा आहे. आणि त्यानंतर एखाद्या अधिकाऱ्याला ज्यावेळेस एखाद्या कलेक्टर ऑफिसला बोलवलं तर अख्खा दिवस जातो. आपण बघत असाल, किंवा मंत्रालयामध्ये एखाद्या मंत्र्यांनी बोलवलं तर अख्खा दिवस तिथं जातो. त्या पद्धतीने प्रत्येक आपण पण एखाद्या कामासाठी जर गेलो तर आपण अख्खा दिवस मुंबईमध्ये जातो. त्या दृष्टिकोनातून हा मुख्याधिकारी जर एखाद्या कामासाठी गेले, माझ्या मते जर ज्या वेळेस मी बघितलं, ज्या वेळेस मी त्यांना भेटायला गेलो त्यावेळेस ते दिवसभर एक सक्षम अधिकारी म्हणून माझ्या समोर दिसले. आज तुम्ही बघितलं असाल का, एक आमच्या स्थानिक लेवलचे जे काही राजकीय नेते आहेत, त्यांना असं वाटतं का त्यांची सवय आहे का एखाद्या अधिकाऱ्याला एखाद्या भाऊजीवानी नाचवलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून ते त्यांना प्रयत्न करतात. पण तुम्ही बघत असाल एखाद्या मुंडेंसारखा जर अधिकारी आला आणि त्यांनी एखाद्या कार्यकर्त्याचं किंवा एखाद्या नगरसेवकाचं ऐकलंच नाही का, त्या साहजिकच एखाद्या नगरसेवकाचा खूप राग येत असतो, टीका केली जाते. परंतु एखादा सच्चा अधिकारी असेल, माझ्या मते मी काय सगळ्यांची बाजू घेत नाहीये किंवा एखाद्या अधिकाऱ्याची बाजू घेत नाहीये. अंबरनाथ शहराचं काम झालंच पाहिजे. आज मला वाटतं जेव्हापासून उमाकांत गायकवाड आल्यापासून तुम्ही बघित असाल, नाट्यगृहाचं उद्घाटन झालं, त्यांनी भाजी मंडईचं काम हाती घेतलेलं आहे. आज तुमच्या अंबरनाथ शहरामध्ये एवढं मोठं प्रकल्प चालू आहे कचऱ्याचा, त्याच्यावर ते लोक त्यांचं आज. त्यानंतर तुम्ही बघित असाल का, फायर सिस्टम त्यांनी मजबूत केलेली आहे. अतिक्रमणची कारवाई एवढ्या जोरात चालू आहे का, तुम्ही बघत असाल, जोरात बोलतापेक्षा ज्या काही त्यांच्या पण अडचणी आहेत, त्यांना प्रत्येक वेळेस आमचे काही अधिकारी त्यांच्या नेते मंडळी पुढे जाते, अतिक्रमण काढायला गेला असाल. तुम्ही कालचीच गोष्ट बघितली असाल, तुम्ही शिवगंगा नगरची गोष्ट बघितली असाल. ज्यावेळेस एखादा कंटेनर उचलला जातो तो 4 नगरसेवक किंवा माजी नगरसेवक तिथे जमा होतात का हा कंटेनर माझा आहे, किंवा एखादा कोणता तरी पक्षाचा कार्यकर्ता येतो, त्यांना कुठेतरी अधिकाऱ्यांना दबाव केला जातो. त्या अधिकाऱ्यांना तुम्ही ओपन सोडा ना. तुम्ही तर बोलेल का सगळ्याच पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांना ओपन सोडा. जर माझं अतिक्रमण असेल तर माझंही निघलंच पाहिजे. काय हेतू काय असू शकतो की मुख्याधिकारी हटाव मोहीम जी यांनी हाती घेतली? साहेब, असं आहे परिस्थिती शहराची. तुम्ही पहिले बघितलं असाल 2.5 वर्षे गेल्या वर्षीची, एखादा अधिकारी जर चुकीचं काम करत नसेल आणि त्याला बळजबरी करायला लावलं, कोणता अधिकारी ऐकेल? तुम्ही बघितलं असेल का, अधिकारी वर्ग हा कोणाचा नसतो. ते एक अधिकारी म्हणून शहरामध्ये आले, त्यांना सर्व पक्ष समान असतात आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रत्येक वेळेस काम करत असतात. परंतु त्यांचा स्वभाव आहे, मी पण मुख्य अधिकाऱ्यांना काही कामं सांगितली, मी सांगितलं की साहेब माझे काम करून द्या. ते एखादं जर त्यांना जमत नसेल किंवा एखादं त्यांना आवडत नसेल तर ते नाही करत. जर चुकीचं असेल तर ते स्पष्ट सांगतात, काही माझ्याकडून होणार नाही. तसंच जर त्यांना एखादं चुकीचं काम बघत असाल, तुम्ही आता आमच्या अंबरनाथमध्ये एक TDR आमचे राजेश तडवी यांनी समोर घेतलाय, त्याचे पैसे भरून झालेत, त्याची वर्क ऑर्डर अजून दिली गेलेली नाहीये. ते TDR साठी प्रत्येक वेळेस कोणतरी जाऊन बसतो एखादा नेता आणि त्यांना सांगतो मी त्याच्यावर सही करा, परंतु त्यांना वाटतं की चुकीचं आहे, त्याच्यामुळे ते सही करत नाही. म्हणून ही मोहीम चालू केली. काहीतरी एखाद्या स्वतःच्या स्वार्थापुरतं, काहीतरी स्वार्थापोटी जर एखादं काम करत नसेल तर साहजिकच एखाद्या अधिकाऱ्यावर चिड येण्याचा साहजिकच हा पद्धत असते. पण दुसरे बघतो आपण की जो गट प्राबल्याचा जो मुद्दा होता की जिल्हाधिकाऱ्यांनी आता शिवसेनेच्या बाजूने कौल दिलाय आणि असाही आरोप होतो की मुख्याधिकारी आहे ते शिवसेनेला जास्त फेवर करतायत का? साहेब, असं काही नसतं. तुम्ही बघितलं, अधिकारी हा वर्ग कोणाचा नसतो. त्यांना बीजेपी, शिवसेना, काँग्रेस कोणी येऊ द्या, ज्या पक्षाची सत्ता असेल त्याकडे ते काम करत असतात. आणि इथं बीजेपी आणि शिवसेनेचं सक्षम आपली युती आमची, ते दोघांची बाजू घेऊन काम करतात.
परंतु मागे ज्यावेळेस ते ठाणेचा त्यांच्याकडे चार्ज आहे, ठाण्याच्या चार्जच्या वेळेस त्यांनी बरेचसे त्यांना असं वाटतं का आता काही पक्षाच्या लोकांना वाटतं का यांनी शिवसेनेला खूप मदत केली आणि त्याच्यामुळं 4 यांचं बाद झाले. जे पक्षाचे नगरसेवकांचं ते पद म्हणजे बाद झाले ते. तुम्ही बघितलं असाल म्हणजे मागच्या प्रकरणामध्ये. त्यांना त्यांच्यावर सुद्धा राग आहे का आम्हाला यांनी काही मदत केलेली नाहीये. पण कलेक्टर साहेब हे न्यायदेवता आहेत आपल्या एक प्रकारचे. ज्यावेळेस त्यांनी जो निर्णय दिला तो आपल्याला मान्य करावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून चीफ ऑफिसरांचं त्यामध्ये मला वाटतं काय लेनदेन नसेल. मग काही जण जे आहेत सत्तेमधले आपल्या पदाचा गैरवापर करून काही निर्णय घेतात असं वाटतंय का मग? साहजिकच साहेब तुम्ही बघत असाल का स्थानिक लेवलचं जे बीजेपीचं राजकारण चाललेलं आहे हे चुकीचं आहे. आमचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत यांच्याबद्दल आम्हाला अत्यंत आदर आहे. आमचे मोठे भाऊ रामभाऊ म्हाळगी साहेबांचं काम केलेलं आहे, जगन्नाथ पाटील साहेबांचं काम केलेलं. आम्ही पूर्वी बीजेपीचं भरपूर काम केलेलं आहे आणि हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक वेळेस काम करत आलेलो आहे. आणि आज काही आमचे इथे स्थानिक लेवलचे जे बीजेपीचे काही कार्यकर्ते आहेत ते काही कार्यकर्त्यांना पटतही नाही यांचं काम. परंतु जे काही आहेत का त्यांना वाटतं का आमच्या ऑफिसला येऊन रोज कोणीतरी हजेरी लावी आणि काम करावं, ते कुठेतरी चुकीचं आहे. आज तुम्ही आमचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत, त्यांनी आमच्या परिवारावर एवढे मोठे उपकार आहेत, माझ्यावर स्वतःवर उपकार आहेत, आमचे मुख्यमंत्री यांचे उपकार आहेत, आमचे एकनाथ शिंदे साहेबांचे आमच्या परिवारावर उपकार आहेत. आणि आम्ही ज्या वेळेस युतीचा धर्म असतो त्यावेळेस तिथे आम्ही बीजेपीचं काम केलेलं आहे. परंतु स्थानिक लेवलचं जे घाणेरडं राजकारण चाललेलं आहे तुम्ही बघून बसताय आणि तुम्ही बघत असाल काल परवापासून चीफ ऑफिसरना टार्गेट केलं जाते, हे योग्य नाहीये. काही महिन्यांपूर्वी आपण इथल्या शहरातल्या अनधिकृत बॅनर विषयी पण म्हणजे फार मोठ्या प्रमाणात आवाज उठवला होता. ज्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या सरिता खानचंदानी यांनी फार कोर्टापर्यंत तो मुद्दा नेला होता. आता पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतंय की अंबरनाथमध्ये जागोजागी प्रत्येक कार्यकर्त्याच्या स्वतःच्या मालकीच्या हक्काच्या चौकटी झालेल्या आहेत. शहर विद्रुपीकरणाच्या दिशेने जाताना दिसतंय. साहेब मी मागे सुद्धा हा मुद्दा आमच्या सभागृहात मांडला होता आणि आमच्या नगराध्यक्ष मॅडमनी आम्हाला शब्द दिला होता का आपण अनधिकृत होर्डिंग कारवाई करू. मला वाटतं 1.5-2 महिने झाले, आता 3रा महिना चालू आहे आणि ह्या 3ऱ्या महिन्यामध्ये कुठेही अनधिकृत होर्डिंग्सवर कुठेही कारवाई झालेली नाहीये. जागोजागी तुम्ही बघत असाल अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा मी मागे चीफ ऑफिसर साहेबांना पण सांगितला होता का तुम्ही हा अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा तुम्ही अनधिकृत होर्डिंग्स जे आहेत ते काढा, कुठंतरी ते संपवा, शहरामध्ये विद्रुपीकरण होतंय. आज तुम्ही कल्याण बदलापूर रोडचं ते मागे बघितलं असेल, ते ज्यांनी लावलं होतं त्यांनीच काढून घेऊन गेले ते. तसंच ज्या पद्धतीने मोठमोठे होर्डिंग्स आहेत अंबरनाथ शहरामध्ये आणि बॅनर पण तुम्ही बघत असाल तर हप्ता महिनाभर बॅनर काढले जात नाहीत. आज तुम्ही कल्याण बदलापूर रोडला ज्या अनधिकृत कामं चालू आहेत, अक्षरशः आरसीची कामं चालू आहेत, तेही काढली पाहिजेत. त्यानंतर बी कॅबिन रोडला ज्या बघत असाल अनधिकृत टपऱ्या लागल्यात त्याही काढल्या पाहिजेत. तर हे सगळं चीफ ऑफिसरांनी सुद्धा कोणालाही न जुमानता हे सगळं अतिक्रमण काढून शहर पण स्वच्छ केलं पाहिजे, याच्यावर मी ठाम आहे. आणि चीफ ऑफिसर जे पद्धतीने काम करतात, चीफ ऑफिसर मला वाटतं 12-12 तास अंबरनाथ नगरपालिका वेळ देतात. मला वाटतं सकाळी ते लवकर येतात. त्या दृष्टिकोनातून चीफ ऑफिसरांची काही चुकी नाहीये, परंतु त्यांना कुठेतरी टार्गेट करून त्या चीफ ऑफिसरांना कुठेतरी बदली करा आणि यांना नाचणारी बाहुली आणून इथं बसवायची, जेणेकरून यांनी चुकीचा TDR जरी आणून दिला तरी तो त्यांना पूर्ण करायचा आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांची मोहीम आखली जाते. खरं तर मुख्याधिकाऱ्यांना सर्व पक्षांना सोबत घेऊन काम करायचं असतं, परंतु नियम, अटी, शर्ती यांच्या चौकटीत राहून जी कामं होतात ती करण्याचा प्रयत्न करत असतात. कदाचित काही पक्षाच्या नगरसेवकांना त्यांचं ध्येय साधण्यापासून मुख्याधिकारी यांचा फायदा होत नसेल, म्हणून ही मोहीम सुरू आहे की काय असा आरोप राजेंद्र वाळेकर यांनी केलेला आहे. त्यामुळे अशा दुखावलेल्या लोकांकडूनच ही मुख्याधिकारी हटावची मोहीम सुरू असल्याचा आरोप राजेंद्र वाळेकर यांनी केलेला आहे. परंतु या आरोपामध्ये किती तथ्य आहे हे आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळेल.